ओबीसी चळवळीमध्ये लक्ष्मण हाके अस्वस्थ असल्याचं समोर आले। याच अस्वस्थतेमधून लक्ष्मण हाके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट सुद्धा केलेली आहे। दैत्य नांदूरच्या मेळाव्यानंतर आपण आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे। तसंच यापुढे आंदोलनामध्ये असेल किंवा नसेलही असे निर्वाणीचे संकेत सुद्धा त्यांनी दिलेले आहेत। ओबीसी चळवळीचं गेल्या काही दिवसांपासून नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मण हाके यांनी आता निर्वाणीची भाषा सुरू केलेली आहे। ओबीसी चळवळीमध्ये यापुढे असेल किंवा नसेलही असं त्यांनी आपल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून ओबीसी चळवळीमधल्या लोकांकडून लक्ष केलं जातंय असं वाटतंय असं हाकेंनी म्हटलेलं होतं आणि त्यामुळे हाके अस्वस्थ असल्याचं सांगितलं जातंय। त्या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे। कोण जर राजकारण करत असेल, कोण कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत असेल आणि आमच्या सहकार्यावरती लढणाऱ्या कार्यकर्त्यावरती हल्ले होणार असतील तर त्या उद्विग्न भावनेतून मी ती पोस्ट लिहिलेली होती। आज मी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या दैत्य नांदूर गावामध्ये जातोय। 5-50 किलोमीटरच्या परिसरामधल्या त्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या लोकांशी संवाद साधतोय। लोक मला बोलवतायत, मी लोकांना बोलवत नाही। तेवढी माझी कॅपॅसिटी आहे की नाही माहिती नाही, कारण मला हे वास्तव समाजासमोर मांडावं लागेल। कारण ही लढाई लढत असताना शेवटी अनेक गोष्टींच्या मर्यादा आहेत। या मर्यादा भेदून खूप परखडपणे ही भूमिका महाराष्ट्रामध्ये मांडायची आणि ओबीसीचं आरक्षण टिकवायचं आहे, हेच आत्ताचं माझ्या डोळ्यासमोरचं ध्येय आहे, धोरण आहे। संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी लैलेश बारगसे यांच्याकडे। लैलेश, लक्ष्मण हाके यांनी आता निर्वाणीची भाषा सुरू केलेली आहे, तसे संकेत त्यांनी दिलेले आहेत आणि आज जो मेळावा होणार त्यामध्ये आपण भूमिका जाहीर करू असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। निश्चितच लक्ष्मण हाके यांची आज अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी महाएल्गार सभा आहे आणि या एल्गार सभेच्या आयोजनामध्ये कुठेतरी एक नाराजीचा देखील पदर आपल्याला पाहायला मिळतोय। कारण मागच्या काही दिवसापासून लक्ष्मण हाके हे एकाएकी फिरताना देखील पाहायला मिळत आहेत। बीड येथे जी मोठी ओबीसीची सभा होणार आहे या सभेमधून देखील लक्ष्मण हाके यांना बाजूला ठेवल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि तशा प्रकारचा खुलासा देखील त्यांनी जी 24 तासकडे केलेला आहे। आणि आज दैत्य नांदूरच्या सभेमध्ये नेमका काय खुलासा करतायत, काय भूमिका घेतायत याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। लक्ष्मण हाके यांनी रात्री जी फेसबुकवर जी पोस्ट केलेली आहे ती भावनिक पोस्ट आहे, त्याचा देखील रेफरन्स आजच्या सभेमध्ये पाहायला मिळणार आहे। कारण लक्ष्मण हाके हे एकाएकी फिरतायत हे त्यांच्या पोस्टमधून देखील पाहायला मिळत आहे आणि आजच्या सभेनंतर ते जी भूमिका घेणार आहेत ओबीसीच्या आंदोलनाबद्दल त्याकडेही आपलं सर्वांचं लक्ष असणार आहे। अगदी धन्यवाद लैलेश दिलेल्या माहितीसाठी।